गोविंद हरे मुरारी नारायण वासुदेव। सुखाच्या शोधार्थ मृत्यूच्या महाद्वाराकडे निघालेली महायात्रा म्हणजे आपले जीवन आहे। दुःख आणि दुःख याच्यामध्ये सुख आहे, सुख आणि सुख याच्यामध्ये दुःख आहे, आणि यालाच जीवन असं नाव आहे। जीवन हा घडविला जात असणारा अमूल्य दागिना आहे। तो आपण जितका काळजीपूर्वक घडवाल तितका तो अधिक सुशोभित दिसत असतो। आज आपल्या सप्त्यातला 7वा दिवस आहे। षडचक्र भेदल्यानंतर 7व्या दारामध्ये आपण प्रवेश करतो। यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा। आपली धारणा अशी झाली पाहिजे की धर्मो रक्षती रक्षता, धर्माचं रक्षण केलं तर माझं रक्षण होत आहे। मी जर धर्माचं रक्षण केलं नाही तर माझं रक्षण होणार नाही। आपण सगळेच योगायोगानं जन्माला आलो। जन्माला आलो म्हणून वाढत राहिलो, जगण्यासाठी खावं लागतं म्हणून खात राहिलो। पण खाणं आणि जगणं याच्यातलं जे अंतर आहे ते जर आपल्याला समजलं नाही तर जन्मा येऊनी कायत्वा केले मुद्दल गमावले। आणि म्हणून श्रीमद भागवत कथा श्रवण करत असताना सांगणारे अधिकार संपन्न शुकदेव महाराज आहेत आणि ऐकणारही तेवढ्याच योग्यतेचे परीक्षिती राजा आहे। दोघांची पात्रता आहे। हे पात्र जर गलित गात्र झालं तर याच्यामध्ये भगवंताचा प्रवेश होऊ शकत नाही। वाघिणीचं दूध काढावयाचं असेल तर सोन्याचं पात्र लागतं, बाकीची पात्र फुटतात। आणि म्हणून हे पात्र सक्षम व्हायचं असेल, हा देह ज्याच्यासाठी हा देह भगवंतानं आपल्याला दिलेला आहे, तो देह आपल्याला देवासाठी समर्पित करायचा आहे। आणि म्हणून या देहाच्या तिजोरीमध्ये भक्तीचा ठेवा ठेवला पाहिजे। म्हणून एक गीतकार म्हणतात, देहाची तिजोरी तिजोरी भक्तीचाच देवा, उघडदार देवाचा उघडदार देवा। मनी चोर त्याच्या कारे भीती चांदण्याची, करावयाचा नाही संप्रकाश उघडदार देवाचा। देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, दुसरा ठेवा बरोबर येणारा नाही। येणारा ठेवा हाच आहे की या देहानं भगवंताची भक्ती केली पाहिजे। काल आपण कपिल भगवानचा अवतार इथपर्यंत आलेलो आहोत। माता देवहूती कपिल भगवानकडे पुत्र बुद्धीने न पाहता गुरु बुद्धीने पाहते।
या देहाकडे आपण देहबुद्धीने न पाहता देवबुद्धीने पाहिलं पाहिजे. नजरे बदले तो नजराना मिल जाता है, म्हणून नजर बदलली पाहिजे. देवहूती कपिल भगवानांना एक प्रश्न विचारते, तुम्ही आज्ञा करत असाल तर एक प्रश्न विचारते बघा. अगोदर शरणागती आहे. जो शरण आला त्याला मरण नाही. आणि म्हणून पहिल्यांदा शरणागती महत्वाची आहे. देवाच्या दाराकडे जायचं असेल, कधी आपल्या डोक्यामध्ये असा विचार आला का हो की एवढी मोठी भव्य मंदिर आहेत पण पूर्वीचे दरवाजे देवाचे लहान आहेत? कारण का, जगात तू कितीही ताट मानेने वागलास तर तुला देवाकडे जावायचं असेल, देव तुला प्राप्त व्हावा, देवाची आणि तुझी भेट व्हावी असं वाटत असेल तर देवाला शरण गेलं पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. आणि मग शरणागती पत्करून मग प्रश्न विचारते आहे की जगात खरे सुख कशात आहे? आपण सगळेजण इंद्रियात सुख आहे असं म्हणतो, पण इंद्रिय तर विषयाजन्य आहेत. आणि म्हणून आनंद इंद्रियामध्ये नाही तर आनंद हा दृष्टीमध्ये आहे. आनंद हा ब्रह्मस्वरूपामध्ये आहे. आणि भगवन प्राप्ती करावायची असेल तर आपल्या मनाचा निग्रह केला पाहिजे. तुकारामाने सांगितलं, मना करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सगळ्या सिद्धी प्राप्त व्हायच्या असेल, तुमच्या मनातलं कुठलंही कार्य सिद्ध व्हायचं असेल तर मन फार महत्वाचं आहे. आणि भगवंता श्रीकृष्णाने सांगितलं आहे की तुमरे करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे काते. भीष्म राजा भीष्माचार्य युद्धभूमीवर असताना दुर्योधन म्हणतो की 8 दिवस झाले युद्ध चालू आहे, आपलीच भाऊ की आपले भाईबंद मरत आहेत, पांडवांचा एकही मेलेला नाही, तुम्ही भीष्माचार्य आहात, तुम्ही आमच्या बाजूने आहात आणि काय तुमचा उपयोग? अशी निंदा केल्यानंतर भीष्माचार्याला राग येतो. आणि मग भीष्माचार्य म्हणतात, मी उद्या एक तरी पांडव मारेन, नाहीतर भगवंताला प्रतिज्ञा मोडायला लावे. आणि अशी प्रतिज्ञा केल्यानंतर सायंकाळच्या पूर्वधर्म सूर्य मावळला की युद्ध बंद होतं. आताचा वेगळा आहे का? आता अंधार पडला की युद्धाला सुरुवात झाली. कलियुग आहे. आणि मग भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, शांत झोपले. इकडं श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात की अरे शांत कसा झोपलास? उद्या तर तुला भीष्माचार्य ठार करतील, एक तरी पांडव मारेल आणि त्यांचा मुख्य उद्देश तुझ्याकडे आहे, तू घोरायला लागला. तेव्हा अर्जुन म्हणाला की देवा, तुम्ही माझे प्राणसखा असताना मला चिंता करायची काय काळजी आहे? मी फक्त तुमचं चिंतन करतो आहे आणि माझ्या बरोबर भगवंत आहेत म्हणल्यानंतर मी चिंता करण्याचं काळजी नाही. आयुष्यामध्ये चिंता करू नका, चिंतन करा. चिता मेलेल्या माणसाला जाते आणि चिंतन हे माणसाला जिवंत भगवंताकडे घेऊन जाते. आणि म्हणून जीवनामध्ये काय महत्वाचं असेल तर भगवंताचं चिंतन महत्वाचं आहे. आपलं मन हे नमन करा. जुन्या काळामध्ये शिकविताना पहिले सांगायचे छगन नमन कर, गणपत नमन कर. मन हे नाही, नम्र झालं पाहिजे. आणि म्हणून वैर हे वैराने शमत नाही महाराज.
वैर हे वैरानं शमत नाही तर ते प्रेमानं शमते. बुराईला भलाईनं जिंकावं, कंजूसपणाला दिलदारपणानं जिंकावं. अंधार घालवायचा असेल तर प्रकाश नेला पाहिजे. पूर्वीच्या राजाला, पूर्वीच्या आपल्या पंजोबाला जर विचारलं असतं की आपला शत्रू तलवार घेऊन आलेला आहे, मी काय करू, आपले पंजोबा म्हणले असते ढाल घेऊन जा. शत्रूच्या तलवारीमध्ये आघात करण्याचं जेवढं सामर्थ्य आहे त्याच्या दुप्पट ताकद तुझ्या ढालीमध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून वैरानं वैर संपत नसतं. तर वैर संपवायचं असेल तर प्रेमच फार महत्वाचं आहे. आणि जगातला कुठलाही धर्म घ्या, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पाय. जयाना कोणी ना जगती सदा जे अंतरी रडती. जगी जे नाती पतिता, जगी जे दीन पद दलिता. जगाला प्रेम अर्पावे. जग ज म्हणजे जन्मने आणि ग म्हणजे गमन होणे. जग कुठं आहे? पाण्यात आहे. हे जग कसं आहे? गोल आहे, पृथ्वी गोल आहे. एका कुटुंबामध्ये नवरा बायको राहत होते आणि नवरा बायकोला म्हणाला, अगे मला पाणी पाहिजे. बायको म्हणाली, पाणी? पाणी डेऱ्यात आहे म्हणजे. तो म्हणला, डेरा कुठं आहे? बायको म्हणली, डेरा कोपऱ्यात आहे. कोपरा कुठं आहे? कोपरा घरात आहे. घर कुठं आहे? घर गावात आहे. गाव कुठं आहे? तालुक्यात आहे. तालुका कुठं आहे? जिल्ह्यात आहे. जिल्हा कुठं आहे? राज्यात आहे. राज्य कुठं आहे? देशात आहे. देश कुठं आहे? जगात आहे. आणि जग कुठं आहे? जग पाण्यात आहे. पाणी कुठं आहे? पाणी डेऱ्यात आहे. तस तुम्ही कुठे जावा, रिंग रूट. आणि म्हणून जगातला कुठलाही धर्म घ्या, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. पण देवाकडे जायचं असेल तर इंद्रिय कळली पाहिजे. एका राजानं काय केलं की 4 दासांना बोलिवलं आणि सांगितलं, हा एक एक बकरा घेऊन जावा. 1 महिन्यानंतर याची परीक्षा घेतली जाईल. एक एक बोकड प्रत्येकाला दिलं. त्यांनी त्या बोकडाला चांगलं खाऊ घालायला लागले. लुसलुशीत शेवऱ्या आणायच्या, कवळं कवळं मेथी चारायची. आणि मग बिरबलाकडे एक बोकड दिलेलं होतं. बिरबल काय करायचा, हिरव्या शेवऱ्या पुढे घ्यायचा आणि बोकडानं खायला तोंड पुढे केले की सपकन त्याच्या नाकावर सपाटा मारायचा, निरगुडीचा फोक मारायचा. त्याच्यामुळे त्या बोकडाच्या लक्षात आलं की आता हिरवा चारा पुढे आला की मार आहे. 1 महिना झाला, राजानं बोलिवलं आणि राजाने पेंडी घेतली मेथीची आणि बोकडा पुढे नेलं. सगळ्याच्या बोकडाने खाल्ली, परंतु बिरबलाच्या बोकडा पुढे नेल्यानंतर त्याला एकदम आठवलं, अरे ही पेंडी हिरवं खाल्लं की मार आहे. त्यानं तोंड फिरवलं. जोपर्यंत आपण इंद्रियाला गुलाम करतो ना, तोपर्यंत इंद्रिय विषयाचे लोभी होतात. अग्नीमध्ये तुम्ही कितीही तूप होता, अग्नी प्रज्वलित होईल, तो शांत होणार नाही. आणि म्हणून देवाकडे जायचं असेल तर इंद्रिय निग्रह केला पाहिजे. यम नियम सगळं केलं पाहिजे, तर आपल्याला देवाकडे जाता येतं. आणि देवाकडे जाण्यासाठी आपलं अंतःकरण मोठं पाहिजे. या जगामध्ये देवाकडे जायचं असेल तर तुमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी जोपर्यंत सद्भाव निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही देवाकडे जाऊ शकत
नाही, भगवंतासारखा या जगामध्ये कुणीही प्रेमी नाही. ज्या वेळेला भृगु ऋषी भगवंताकडे गेले, ब्रह्मदेवाकडे पहिल्यांदा गेलं, निमंत्रण द्यायला 88,000 ऋषींनी भृगु ऋषीला पाठवलं होतं. आणि गेल्यानंतर ब्रह्मदेवानं पाहिलं, परंतु या म्हणाले नाहीत, बसा म्हणले नाहीत, विचारलं नाही. भृगु ऋषीला राग आला आणि त्यांनी सांगितलं की अरे अतिथी तुझ्या दारात आलेला असताना तू माझ्याकडे पाहिलं नाही, उलट मान फिरवली, म्हणून मी तुला शाप देतो, या पृथ्वीवर तुझं कुठेही मंदिर असणार नाही. भृगु ऋषीला राग आला. रागाच्या भरामध्ये भृगु ऋषी पुन्हा शंकराकडे गेले. शंकर आणि पार्वती निवांत आनंदामध्ये प्रेमामध्ये मशगूल होते. भृगु ऋषी गेले, परंतु त्यांनी भृगु ऋषीकडे लक्ष दिलं नाही. भृगु ऋषींनी शाप दिला की मी तुला शाप देतो, मी तुझ्या दारात आले असताना तू प्रेमातच मशगूल राहिला, विषयामध्येच गुंतून राहिला, म्हणून या पृथ्वीवर तुझं मूर्ती रूपानं दर्शन होणार नाही, लिंग रूपानं. म्हणजे महादेवाचं पिंड आहे ते शंकर आणि पार्वती यांच्या लिंगाचं प्रतीक. पुन्हा भृगु ऋषी भगवंताकडे गेले. भगवंतानी पाहिला, रे याचं टेम्परेचर फार गेलेलं आहे म्हणले. भगवंतानी पाहून न पाहिल्यासारखं केलं. भृगु ऋषी आले आणि रागानं त्यांच्या काय केलं, छातीवर लात मारली. लात मारल्या बरोबर भगवंताला परीक्षाच घ्यायची. भगवंताने म्हणजे अरे रे मी चुकलो आणि माझा भक्त माझ्याकडे आलेला असताना सुद्धा मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, क्षमा असावी असं म्हणले. आणि त्यांनी भृगु ऋषीच्या उजव्या पायाचा अंगठा जरा दाबला. अहंकार, आपलं बघा एखादं बोट असं करतं, अहंकाराचं प्रतीक आहे. आणि मग अंगठा दाबल्याबरोबर मी चुकलो म्हणतात ना भृगु ऋषी, अरे जगाचा मालक त्याला आपण लात मारली. आणि हे म्हणतात मी चुकलो. तेव्हा भगवंताला असं म्हटल्याबरोबर भृगु ऋषी म्हणाले की तुमची या जगामध्ये सगळीकडे मूर्ती रूपानं पूजा हो, आणि म्हणून भगवंताची विष्णूची सगळीकडे मूर्ती रूपानं पूजा आहे. का तर देवानं भक्ताला काय दिलेलं आहे, वैरी असू द्या प्रेमच दिलेलं आहे. जो माझ्याकडे येतो त्याचा उद्धार करणं हे माझं काम आहे. मग वैरानं येऊ द्या, वैर भक्ती असू द्या. पुतना स्तनामध्ये विष घेऊन आले, परंतु तिचाही उद्धारच केला. आणि म्हणून कपिल महाराज देवहूतीला सांगतात की देवाकडे तुला जायचं असेल तर अंतकरणाच्या ठिकाणी तुला काय पाहिजे, प्रेम पाहिजे, सद्भाव पाहिजे. कुभाव काही उपयोगाचा नाही. ज्ञानी भक्त जो असतो तो शरीरावर प्रेम करत नाही. ज्ञानी भक्त हा आत्म्यावर प्रेम करतो. आपण शरीरावर प्रेम करतो. दिल को देखो चेहरे को न देखो, चेहरे में लाखों को लुटा, दिल सच्चा चेहरा झूठा है. आणि म्हणून अंतकरणाच्या ठिकाणी भगवंत वास करत असतो. म्हणून सत्संग करा. जोपर्यंत आपल्याला सत्संग होत नाही तोपर्यंत आपण देवाकडे जाऊ शकत नाही. संतांची संगत फार महत्वाची आहे. सज्जन को सज्जन मिला हो जाता है दो दो बाता, गधे को गधे मिला मिल जाता है दो दो लाता. आणि म्हणून सद्भाव अंतकरणाच्या ठिकाणी जागृत झाला. आज बघा एखादा पेशंट आपण हॉस्पिटलला नेला की लगेच सांगतात याच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या. पूर्वी काय पांढऱ्या पेशी कमी नव्हत्या का? आज काय झालेलं आहे, जी माणसं भेटावीशी वाटतात ती माणसं भेटतच नाहीत, आणि जी माणसं भेटू नयेशी वाटतात ती भेटतातच. ज्यांच्याकडे जावंसं वाटतं त्यांच्याकडे जायला वेळ मिळत नाही, आणि ज्यांच्याकडे जाऊ नयेसं वाटतं त्यांच्याकडे जावंच लागतं. जे ऐकू नये ते ऐकावंच लागतं, जे पाहू नये ते पाहावंच लागतं. कलियुग आहे आणि याच्यामुळं असंग घडतो आणि आपल्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी मारतात. 1 तास दुर्जन माणसाची संगत घडली तर आपल्या शरीरातल्या 1600 पांढऱ्या पेशी मारतात. सज्जन माणसाची संगत घडली 1700 पेशी वाढतात. मी म्हणतो लाभ ना होऊ द्या
पण हानी तरी होता कामा नये. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे तर सत्संग महत्वाचा आहे. आपला सद्भाव जागृत झाला पाहिजे. दुर्योधनाच्या ठिकाणी जो भाव होता भगवंतानं सांगितलं, श्रीकृष्ण परमात्मा पंगत बसलेले आहे, या बसलेल्या पंक्तीतून एक सज्जन माणूस माझ्याकडे घेऊन ये. दुर्योधन गेला आणि म्हणाला की या पंक्तीमध्ये सगळे दुर्जनच आहेत, याच्यात सज्जन कोण नाही. पुन्हा धर्मराजाला सांगितलं, जा या पंक्तीमधून काय कर, एक दुर्जन माणूस घेऊन ये. तो मला सगळे सज्जन आहेत, याच्यात दुर्जन कोण, जशी ज्याची दृष्टी तशी त्याला सृष्टी. कावी झालेल्या माणसाला जग पिवळं दिसतं आणि म्हणून तुम्हाला देवाकडे जायचं असेल तर कपिल भगवान सांगतात की पहिल्यांदा तुमची दृष्टी बदलली पाहिजे. जोपर्यंत दृष्टी बदलत नाही तोपर्यंत तुम्ही सृष्टीरूप होत नाही. आणि म्हणून जगामध्ये जे जे आहे ते समभाव दृष्टी पाहिजे, सद्भाव दृष्टी पाहिजे. आपल्याकडे दृष्टी बदलली पाहिजे. एकदा काय आपल्या दृष्टीमध्ये आपल्याला जे ज्ञान होतं ना, त्या ज्ञानापैकी 84% ज्ञान हे डोळ्यानं होत. एकदा काय झालं, भगवंत म्हणजे आपले नारायण शेषाच्या शय्येवर पहुडलेले आहे. या शेषाच्या एकदा डोळा दुखायला लागला. डोळा दुखायला लागल्यानंतर शेष गेले आणि विचारलं डॉक्टरना की माझं डोळा दुखत आहे. त्यांनी सांगितलं या दुखणाऱ्या डोळ्यामध्ये त्रिघाताचं अंजन घाला. अंजन घातलं पण गुण आला नाही. मग शेष आयुर्वेदाची देवता धन्वंतरी याच्याकडे गेली. त्यांनी विचारलं याच्या अगोदर कोणाकडे गेलता, जसं आपण खेड्यात जातोय आमका डॉक्टर, पुन्हा शहरातल्या डॉक्टर. मग ते म्हणतात ह्याच्या अगोदर कोणाकडे गेलता, त्यांनी काय औषधं दिली. त्यांनी सांगितलं की याच्या अगोदर मी गेलतो, आयुर्वेदाची देवता धन्वंतीला सांगितलं की त्रिघाताचं अंजन घाला म्हणून सांगितलेलं आहे. ते म्हणजे औषध बरोबर आहे, मग गुण का आला नाही. आणि मग म्हणजे तुम्ही औषध माझ्या देखत घाला, मी पाहतो तुम्ही कसं औषध घालता. आणि मग ज्या वेळेला शेषाच्या दुखणाऱ्या डोळ्यामध्ये त्रिघाताचं अंजन घालण्यात येऊ लागले एका डोळ्यामध्ये, त्यावेळेला राहिलेले 9999 डोळं कसं औषध घालतात म्हणून पाहू लागले. आणि त्या नजरेतून काय निर्माण होत होतं, विष निर्माण होत होतं. त्यामुळे गुण येण्याच्या ऐवजी काय होत होतं, डोळा जास्त दुखत होता. बघा कुणाची नजर वखवकलेली असते, स्त्रियाकडे वखवकलेल्या नजर पाहतात. काही माणसाची नजर आधाशी असते, अन्नाकडे आधाशीपणानं पाहतात. काही माणसाची नजर क्रोधी असते, रक्त उतरलेलं असतं. आणि म्हणून तुमची नजर स्नेहाची पाहिजे, तुमची नजरेमध्ये प्रेम पाहिजे. कासविनीला स्तन नाहीत आणि सापाला कान नाही, तरी सापाला कसं ऐकू येतं म्हणून सांगतात सारखं काय करा, काठी वाजवत चला, पाय आवाज करत चला रात्रीच्या वेळा. कारण साप सारखा जी बाहेर काढतो त्या कंपनामुळं स्पर्शज्ञ. कासवीन आपल्या पिलांना डोळ्याच्या स्नेहाच्या अमृतानं पाजते. आणि म्हणून जोपर्यंत तुमच्या नजरेमध्ये स्नेहाचं अमृत येत नाही तोपर्यंत तुम्ही देवाकडे जाऊ शकत नाही. आणि याच्यासाठी देवदृष्टी आपल्याला प्राप्त व्हावायची असेल तर कपिल भगवान देवतीला सांगतात की माते पहिल्यांदा दृष्टी बदल. या जगामध्ये आपला सखा कुणी नाही, परखा कुणी नाही, आपला वैरी कुणी नाही आणि भला कुणी नाही, बुरा कुणी नाही. भले बुरे ते घडून गेले विसरून जाऊ, सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर. आता हे वळण आलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये, टर्निंग पॉइंट ज्याला म्हणतो. आणि म्हणून आपली नजर फार महत्वाची आहे. एकनाथ महाराज रामायण लिहित होते आणि लिहित असताना समोर हनुमंतराय बसले होते आणि लिहायला लागले
की लंकेमध्ये सीतामाई जिथं होते तिथली फुलं कशी होती? पांढरी होती. एकनाथ महाराजांनी हनुमंतराय म्हणले नाही, म्हणले फुलं तांबडी होती म्हणले. एकनाथ महाराज म्हणले नाही, फुलं पांढरीच होती. हनुमंतराय म्हणले लंकेत मी गेलतो म्हणजे तुम्ही गेला नव्हता म्हणजे. दोघांचा वाद निर्माण झाला आणि रामरायाला बोललं फुलं कसली होती? भगवंताला बोलले. त्यांनी सांगितलं दोघांचंही बरोबर आहे, फुलं पांढरीच होती. पण हनुमंतरायाला लाल का दिसली? तर माझ्या सीतामाईला कोण काय म्हणतंय का म्हणून ते अगोदरच रागाला गेले होते आणि त्या रागामुळे त्यांच्या रक्तात खून उतरला होता म्हणून पांढरी फुलं कशी दिसत होती? लाल दिसत होती. फुलं पांढरीच होती. आणि म्हणून जोपर्यंत तुमच्या नजरेमध्ये स्नेह येत नाही जोपर्यंत तुमची दृष्टी ही देवरूपाकडे जात नाही तोपर्यंत देव तुम्हाला भेटत नाही. आणि म्हणून देवाकडे जायचं असेल, कपिल भगवान देवतीला सांगतात की पहिल्यांदा दृष्टी बदल. या जगामध्ये सगळे माझी भगवंताची लेकरे आहेत. सत्संग कर. आई तू प्रथम संत हो. तू संत झाल्याशिवाय, संत कोणाला म्हणायचं? जे जीवाला सुख देतात त्याला संत म्हणायचं, जे जीवाला दुःख देतात त्यांना जंत म्हणायचं. ज्यांनी काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे जिंकलेले आहेत त्यांना संत म्हणायचं. आणि ज्यांच्याकडे आहेत ते जगाला ताप देणारे आहेत. आणि म्हणून तू संत हो. आणि आपण संत झाल्याशिवाय आपल्याला संत भेटत नाहीत. याच्यासाठी सहनशीलता महत्वाची. एकदा आम्हाला महाराज म्हणले, एक जण लवाराचा मित्र होता, मला म्हणले मोरे महाराज मला बोला आज आपल्याकडे यावं लागेल. म्हणलं का? मी नवीन दुकान टाकायला लागले म्हणला, त्याचं उद्घाटन करायचं. मी आता लवाराचं का दुकानाचं कसं तो उद्घाटन का? म्हणलं कसं तो तुम्हाला काय करायचं या तर घे म्हणलं. बर बाबा चल मला हवं तर प्रेमून गेलोय. आणि गेलो आणि त्यानं मग ते घर सगळं साहित्य मांडून ठेवलं होतं. मग मी आपलं म्हणलं घन महत्वाचं आहे कारण सगळ्यावर आघात करायचं म्हणून मी आपलं पाणी घेतलं, त्या घनावर वाहायला सुरुवात केली. हळद कुंकू चला तमा महाराज म्हणले घाण्याचं नाही म्हणले, पूजा पहिल्यांदा ऐरणीची करा म्हणले. म्हणजे ऐरणीची पूजा? अहो ही ऐरण म्हणली आमच्या पिढ्या ही ऐरण आहे. ऐरण म्हणजे त्या लाकडामध्ये लोखंडाचा मोठा ठोकळा ठेवला असतो बघा. आणि ही ऐरण असेल तर वर्ण किती बी घाला ऐरण सहन करते. त्याच्याशिवाय हत्यार तयार होत, त्याच्याशिवाय इकान तयार होत नाही, त्याचे कुरपा विळ कुराड कोयत काही तयार होत नाही. म्हणून ऐरण महत्वाची आहे. जगात तुम्हाला देव भेटावा असं वाटत असेल तर तुम्हाला सहनशीलता सोशिकता आली पाहिजे, ऐरण बनलं पाहिजे. जर तुम्ही ऐरण बनत नसाल तर देव तुम्हाला भेटणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा जगात सोसायला शिकलो. आता हे सप्ताह आम्ही करतो, कितीतरी काय काय जण बोलतात, अनेक जणांची मनं असतात, अनेक जणांची मनं सांभाळायची असतात. मग काय काळ आमचे सकाळी हे मला नको आता मी पुढल्याशी येतच ना म्हणतात. अरे हे जग असं आहे, घाण आहे म्हणून तुला किंमत आहे, घाण नसेल तर तुला कोण विचारते? सज्जन माणसाला किंमत कधी आहे? दुर्जन असते म्हणून सज्जन आहे. सगळे सज्जन असतो कोण कोणाला विचारणार आहे? आणि देवाकडे जायचं असेल तर सत्संग फार महत्वाचा आहे, सहनशीलता फार महत्वाची. संत एकनाथ महाराजांच्या अंगावर एक यवन किती वेळा? 108 वेळा पान खाऊन थुंकला. त्याच्यापाशी त्या यवनापासली पान सुपारी काच सोनं सगळं संपलंच. आणि मग त्याला वाटलं का आता अरे रे महाराज मी तुमच्या पायावर मी चुकलो. एकनाथ महाराज काय म्हणले? तू चुकला नाही, तू फार पुण्यवान आहे. तुझ्यामुळं आज मला 108 वेळा गोदावरीचं स्नान घडलं. बघण्याची दृष्टी अशी पाहिजे. जोपर्यंत दृष्टी तुमची बदलत नाही तोपर्यंत तुम्ही सृष्टी होत नाही. तुकाराम महाराजांची गाढवानं दिंड काढली आणि तुकाराम महाराज आनंदात होते. ज्यांनी दिंड गाढवावरून काढली
ज्यांची दिंड गाड्यावरून निघाली त्यांना न्यायला काय आलं? विमान आलं. आपली दिंड घोड्यावरून जरी निघाली तर आपल्याला काही विमान येईल का? अहो येईल येईल. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. जगामध्ये अशक्य काही नाही. जगण्यासाठी श्वास हवा आहे, समाजामध्ये जगण्यासाठी विश्वास हवा आहे, आणि आपलं नेतृत्व दुसऱ्यावर प्रस्थापित करण्यासाठी आत्मविश्वास हवा आहे. जोपर्यंत तुमच्याकडे आत्मविश्वास येत नाही तोपर्यंत तुम्ही देवाकडे जाऊ शकत नाही. देव मला भेटणार 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 असं म्हणा, आणि त्या दृष्टीने मग सतत संत संग करा, दृष्टी बदला, सहनशीलता राखा, आणि जगाला प्रेम देत चला, आणि देवाचं भजन करीत चला. भजन केल्यानंतर तुम्हाला काय होईल? देव न्यायला येईल. आम्ही भजनापेक्षा काय करतो? भोजनाला जास्त महत्व देतो. देवाकडे जायचं असेल तर परिमित आहार पाहिजे. अति कोपता काम जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला. अति कामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. अति थाट तो वेश होतो नटाचा, अति भूषणी मार्ग तो संकट. जिथं अति आहे तिथं माते आहे. म्हणून प्रमाणात पाहिजे, आणि प्रमाणात सगळं असेल तर आपण देवाकडे जाऊ शकतो, म्हणजे आपण संत बनू शकतो. मग संताची लक्षणं काय? कपिल महाराज आईला सांगतात की संताची लक्षणं म्हणजे पहिल्यांदा तितिक्षा. तितिक्षा म्हणजे येऊन पडलेल्या हाल अपेष्टा सोसण्याची तयारी ठेवणं. तप, उलटा शब्द करा, पत. तप केल्याशिवाय देवाच्या बाजारपेठेत आपल्याला पत होत नाही. तप माता तपेविन दैवत. तप केल्याशिवाय दैवत प्राप्त. दिदल्याविन प्राप्त. दुसऱ्याला 4 पावलं धोक्यासाठी आपण पुढे गेलो तर तो 10 पावलं येतो. दिदल्याविन प्राप्त, आणि गुजेविन हित. माणसाच्या अंतकरणामध्ये शिरल्याशिवाय त्याच्या पोटातलं ओठावर येत नाही. एखाद्या माणसाच्या अंतकरणात काय चाललेलं हे काढायचं असेल तर त्याच्या पोटातच शिरावं लागतं. आणि म्हणून तप करा, तितिक्षा करा. दुसरा मुद्दा आहे करुणा. तुमच्या अंतकरणाच्या ठिकाणी दयातीचे नाव, भूतांचे पालन, अनेक निर्दाळन कंटकांचे. दया पाहिजे, करुणा पाहिजे. त्याच्यानंतर संतांची लक्षणं सांगत असताना सर्वाभूती समभाव पाहिजे. या जगामध्ये कोणी माझा नाही, कोणी पारखा नाही, सगळे सम आहे. आपली दृष्टी बदलली पाहिजे. नामदेव महाराजांना कुत्र्यातला देव कळला. अरे कोरडी पोळी खाऊ नको, कोरडी पोळी खाऊ नको, तुपाची वाटी घेऊन. आपल्या घरात समजा कुत्रा आला असता, तो आपल्या पोळी खायला जरी केलं तर आपण जळती धपली घेऊन त्याच्या पेकाट बोलला असता. कारण आपल्याकडे ती दृष्टी नाही. आपल्याकडे दृष्टी कशी आहे? आणि म्हणून आपल्याकडे देव दृष्टी आली पाहिजे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे की आपण अजात शत्रू झालं पाहिजे. या जगात कोणीही शत्रू नाही. बघा भगवंताच्या आश्रमामध्ये, मोठ्या मोठ्या ऋषींच्या आश्रमामध्ये गाय आणि साप, गाय आणि वाघ एका ठिकाणी पाणी पितात. मुंगूस आणि साप एका ठिकाणी. का? वैरभाव विसरलेला आहे. आम्ही म्हणतो त्या भावकीचं नामचं हळवैर आहे, नाव काढू नको त्याचं. वादीसाठी रेडा कापतो पण एकदा त्याचं नादच पुरा करतो म्हणतो. हे वैर आपल्या हाडात विणले. हाडात एखादा जर आजार, एखादा कॅन्सर झाला तर डॉक्टर सांगतात की तुम्ही याच्या अगोदर लवकर आला असतं तर बरं झालं असतं. हा कॅन्सर आता हाडाला भेटलेला आहे. दिव्य औषधीनं बऱ्याने होणाऱ्या रोगावर शस्त्रक्रिया करत, ऑपरेशन करावं. आला याला कापल्याशिवाय हाडवेर म्हणायचे. याला याच्या पुढचं दृष्टांत सांगतो की माशा आणि बगळा. बगळ्याच्या हाडापुढे जर माशाचं हाड घेतलं तर माशाच्या हाडाचं पाणी होतं. ह्याला मनाचं हाडवेर. आणि म्हणून हे वैर विसरा आणि प्रेम अंतकरणाच्या ठिकाणी ठेवा. ध्यान करा. कुठं ध्यान करा? भोगभूमीमध्ये ध्यान होत नसतं, लक्षात घ्या. कुणाच्याही घरी गेल्यानंतर पलंगावर बसू नका. विलास भूमी आहे, तिथले विषय आपल्या शरीरामध्ये.
कुणाच्याही घरी गेला खाली बसू नका, त्या वास्तूमध्ये काय दोष असतील तर आपल्यामध्ये प्रवेश करत असतात. म्हणून ध्यान भोगभूमीत होत नाही, तर ध्यान त्यागभूमीमध्ये येते. तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आले, भामनाथाचा डोंगर असेल, घोराडेश्वर आहे, त्यागभूमी आहे. विषय विषयाचा परिपाडो, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय जीवाला झाला गोड. आपलं उलट आहे. उलटा जमाना आला रे, सेवक स्वामीचे मानिना, जिकडे तिकडे चोर वाजले, दुनियेचे झाले वाटोळे. आणि म्हणून ध्यान हे भोगभूमीमध्ये होत नाही, त्यागभूमीमध्ये करायला लागते. भंडारा डोंगर त्यागाचं प्रतीक आहे. म्हणून इथं देवाची पावलं लागली. पवित्र आणि परिमित अन्न पाहिजे. सगळे दोष अन्नातून येतात. पहिली माणसं घरचं खायची आणि बाहेर जाऊन घाण टाकायची. आता माणसं ढाब्यावर जेवायला लागली, घरातून घाण टाकायला. नीट विचार करा तुम्ही. आपलं अन्न, आज आपण अन्न खाल्ल्यानंतर 90 दिवसानं त्याचं मन तयार होतं. सगळे विषय, सगळे विचार सगळं अन्नातून येतात. आणि म्हणून अन्न हे कुठून आलेलं आहे. एक महात्मा होता आणि एका ठिकाणी अन्नदान चालू होतं, रोज पंक्ती चालायची. तो महात्मा तिथं गेला, अरे अन्नदान चालू म्हणजे चला. आणि मग भोजन केलं. तिथं सोन्याचे फुलपात्र, सोन्याच्या वाट्या, ताट आपलं चांदीचे होते सगळे. आणि जेवला, आणि जेवल्यानंतर मला ग्लास चांगला चांदीचा आहे, मला प्यायला पाणी असं म्हणून एक चांदीचा ग्लास घेतला आणि झोळीत टाकलं. पुढे गेला दुसऱ्या मुक्कामाला, आणि तिथं गेल्यानंतर त्याच्या लक्षात त्याने झोळीत ग्लास पाहिला. अरे मला हे ग्लास कसा, आपल्या अशी बुद्धी का सुचली म्हणला. आजपर्यंत मला चोरी करायची बुद्धी सुचली नाही, आज बुद्धी का सुचली. म्हणून तो महागारी आला आणि मालकाला म्हणला, हे जे अन्न तुम्ही खाऊ घालता ते अन्न कुठून येत. ते मला का, मला चोरीची बुद्धी झाली म्हणून विचारतो. एक दोन घेऊन जा, पण ती विचारू नको म्हणले. मालक काय म्हणले, अजून एक चांदीचा ग्लास घेऊन जा, पण हे अन्न कुठले येते विचारू. आणि म्हणून अन्न फार महत्वाचे. सगळे विषय, सगळ्या वासना. अन्न करणारी स्त्री शांत आहे का, नामस्मरणात अन्न करते का, मी याला मुद्दामून धपा 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 काय ठिकाणी भाकरी बडवते. कंकणाचा लयबद्ध आवाजामध्ये भगवंताच्या नामामध्ये अन्न केलं पाहिजे. आणि अन्नातनं सगळे हे होतात. अन्न कधी विकू नये. एक महाराज, एक मोठा श्रीमंत माणूस कारमध्ये निघाला, टोळ नाक्यापाशी एका थांबला आणि त्यानं पाहिलं, अरे एक झोपडी आहे मला. तिथं एक स्त्री 3 दगडाच्या चुलीवर भाकरी करते. ती ज्वारीची भाकरी अशी पांढरी शुभ्र टम फुगलेली पाहिली. त्याला आईची आठवण आली. अरे रे म्हणला, आपली आई म्हणला अशीच अन्न करत होती म्हणला. आज आईच्या हातचं भाकरं, आता आई निघून गेलेली आहे, आपली भाकरी खावी. आणि म्हणून तो गेला आणि म्हणला, तिथं मालक बाज टाकून तिथंच पाडला होता. महाराज म्हणले, भाकरी मिळेल का. हो मिळेल ते म्हणले. एक 4 भाकरी, 4 भाकरी कर म्हणला. मग तिने 4 भाकरी केल्या. दगडाच्या खलबामध्ये थोडा लसूण टाकला, थोडी शेंगदाण टाकलं, मीठ टाकला, मिरची तयार केलं. त्या भाकरीवर गरम गरम भाकरीवर तेल मिरचीचा खरडा दिला आणि दाणा म्हणले. तो मोटरातनं उतरलेला माणूस म्हणला, किती पैसे द्यायचे. गरीब महाराज म्हणला, अहो अन्न कुणी विकतं का म्हणला. काय म्हणला, अन्न कुणी विकतं का. लाज वाटली. अरे रे, आपण एवढे श्रीमंत आहोत, पण साधं व्यवहार आपल्याला, साधं गणित जीवनाचं कळलं नाही. त्याला वाईट वाटलं की अरे मी मोठा श्रीमंत जरी असलो तरी आज मी भिकारी आहे म्हणले. आणि मग लहान मुलाला त्याने खाऊचं किट आणलं होतं आणि ते दिलं आणि म्हणाला, आता तरी जीवनाकडे जात असताना अन्न कधी विकू नका, पाणी कधी विकू नका. बारीक सारी गोष्टी असतात. आपल्या एक मोठा अधिकारी आपल्या रिटायर झाल्यानंतर कुटुंबात समित निघाला. म्हणजे नाव विसरलो बरं का, आपल्या सत्य घटना आहे. आणि एका ठिकाणी थांबला, झाडाखाली आपलं आंब्याचं झाड होतं, थांबलं, विहीर होती तिथंच. आणि खेळत बसले, जेवले मजेत. आणि लहान मुलगा म्हणला, बाबा खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, बघा कसा पिलासाठी तिने झाडावर एक टांगला. तो खोपा सुगरणीचा त्या मुलानं पाहिला आणि म्हणला, बाबा बाबा मला हा खोपा पाहिजे म्हणला.
बर म्हणजे आता श्रीमंताचं लेकरू म्हणजे काय, त्या अधिकारी म्हणला ए पोरा एक गिऱ्हाईक होता इकडे म्हणला, काय अरे ते घरटं तेवढं काढून दे म्हणला, तुला मी 10 रुपये देतो. ते म्हणला नाही. अरे 20 देतो, 100 देतो, 200 देतो, शेवटी 1000 रुपये देतो म्हणला. श्रीमंत माणसाला पैशाची काय किंमत नसते. तो म्हणला तुम्ही मला 1,00,000 रुपये दिलं तरी मी घरटं काढणार नाही. तो म्हणला का? तो म्हणला माझ्या आईनं माझ्या बापाने मला शिकवले की कुणाचंही घर मोडू नये. आता जर हे घरटं मी काढून दिलं तर त्याची आई, त्या पिलाची वडील येतील, माझं लेकरू कुठं आहे, त्यांच्या आत्म्याचा आक्रोश काय होईल, अंतकरण काय आहे हे तुम्हाला. म्हणून आपल्याला एक वेळ घर एखाद्याचं उभा नाही करता आलं तरी चालेल, पण घरटं कुणाचं मोडू नका. अधिकारी म्हणला मी UPSC झालो, एवढं तत्वज्ञान सगळं केलं, परंतु साधं गणित मला कळलं नाही. आणि म्हणून जगामध्ये पुस्तकी ज्ञान काही उपयोगाचं नाही. अनुभव, प्रेम द्यावं लागतं. आणि देवाकडे जायचं असेल तर आपल्याला हे विषय विकान अन्नात येतात. भोगभूमी नको आहे, त्यागभूमी पाहिजे, अन्नातून सगळे येतात. आणि म्हणून देवहूतीला कपिल भगवान सांगतात की तू ध्यान कर, ब्रह्मचर्याचं पालन कर, सरळ मार्ग सोडून माणसा काट्याने तू कधी जाऊ नको. ज्या संगतीने दुर्गुण वाढे संगत त्याची करू नको. संसारामध्ये गुंग होऊन भोगविलासी बनू नको. नरजन्माला येऊन प्राण्या प्रभू स्मरणाला विसरू नको. सिंहासनावर बसून माणसा खोटा न्याय तू देऊ नको. चाडी चुगली करून माणसा फूट कोणामध्ये पाडू नको. हे मी केले ते मी केले गर्वाने कधी बोलू नको. क्षणात उलटून पाडील सत्ता प्रभुलीला तू विसरू नको. एका क्षणामध्ये देव होत्याचं नव्हतं करतो. आणि म्हणून आयुष्यामध्ये चाडी चुगली करू नको. देहाचं भान विसरा आणि सतत ध्यान करा. किटकी द्याता मुंगी झाला तोची वर्ण तैसा भेटे नारायण. आणि म्हणून कोण या लागले म्हणून ध्यान करू नका. कुणी नसताना ध्यान करा. आपल्याला कुणी पाहत नाही असं समजून ध्यान करा. हे मस्तक पवित्र माणसाचं चरणावर ठेवा, कुणाच्याही चरणावर ठेवू नका. सांगण्यासारखं आता भरपूर आहे. हरिपाठ सुधारा ठेविल्यानंतर तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. जैसी स्थिती आहे तैशा परी आहे. कौतुक तूप आहे संचिताचे. आपल्या नशिबात एवढंच होत. सांगण्यासारखं आपल्याला भरपूर आहे. अजून 6 महिने लागतात. म्हणून जसं आहे तसं आपण समयासी सादर व्हावे. देव ठेवील तैसेच राहावे. एवढंच लक्षात घ्या. कपिल भगवानाने देवहूतीला काय सांगितलं? सत्संग कर, ध्यान कर, सरळ वाग, कुणाचं घर मोडू नको, दृष्टी समदृष्टी ठेव. एवढं जरी 7 दिवसात शिकला तरी तुकारामांची आपल्यावर कृपा झालेली आहे. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. रोज 3 वेळा हरे नमः, हरे नमः, हरे नमः म्हणा. समजा मी सांगताना किंवा तुम्ही ऐकताना आपल्याकडून काही चुका अनावधानानं घडल्या तर भगवंत आपल्याला माफ करतो. म्हणून 3 वेळा काय म्हणायचं? हरे नमः, हरे नमः, हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. चला आरती साठी या पुढे.